सो हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे आमचं प्रॅक्टिकल सबमिशन. एक सबमिशन आज आहे आणि बाकीचे 3 सबमिशन आहे ते उद्या आहेत. आज होतं फॉरेन्सिकचे प्रॅक्टिकल आणि मी त्याच्यातलं एक पण प्रॅक्टिकल लिहिलं नव्हतं. जर आपल्या जीवनात जिवलग मित्र असतील तर काय करायचं आपल्याला प्रॅक्टिकल लिहायची. संजूने एका सब्जेक्टचं प्रॅक्टिकल लिहून दिलं मला. श्रेयानं पेजेसवर आणि इंडेक्सवर पेज नंबर टाकून दिला आणि मी काढल्या डायग्राम साठी कोणी कमेंट करायची नाही हा. माझं आणि ड्रॉइंगचं 36 आकडा आहे गाईज. मला ड्रॉइंगचं डी पण येत नाही खरं म्हणायले. मॅमने आम्हाला रिपोर्ट लिहून आणायला सांगली होती असाइनमेंट मध्ये, पण टॉपिक आपल्याला अलग अलग डिसाइड करायचा होता. आमच्या ग्रुप मधल्या चौघींना पण सेमच टॉपिक वर रिपोर्ट लिहिली. मॅमने पण म्हणले एवढ्या लेवलवर कोण कॉपी करते म्हणले. A to बॅचचं प्रॅक्टिकलचं सबमिशन होतं आणि जसं की तुम्हाला माहित आहे माझे पूर्ण फ्रेंड A to बॅच मध्ये आहेत, तर मला त्यांच्यासोबत थांबावं लागलं. त्यांचं सबमिशन होईपर्यंत 5:30 वाजून गेले होते. बस भेटली 6:30ला. 6:30ला निघले आणि पोहोचले कितीला मी 8 वाजता. गाईज 8 वाजले 8. तर आज थोडं सबमिशन असल्यामुळं घरी यायला मला लेट झालं. अजून बस पण थांबली नव्हती नमस्कार चौकमध्ये. तर 6 वाजता तिचा फोन आला होता की कुठं आहेस तुम्ही. मी म्हटलं होता बस भेटली ना. अजून फोन कट केल्यानंतर अजून पण घरचे एक कॉल आला. विचारून समजते की तुमची घरात व्हॅल्यू किती आहे. गाईज काही फरक पण नाही. काय आहेस तर असं वाऱ्यावर सोडून दिलं वाऱ्यावर. तुमच्या घरच्या असं वाऱ्यावर सोडलं तर चांगली गोष्ट आहे. आपल्या मनाला जगता येते. पण घरच्यांचं काम आहे यार. कॉल करायचे. कॉल मिस कॉल. ओके ओके बाय गाईज. जाते आता घरी. मम्मी वाट बघत असं.